भारत सरकारकडून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धा सध्या आयोजित केलेली आहे आणि ही स्पर्धा कोल्हापुरातल्या KIT कॉलेज या ठिकाणी सध्या सुरू आहे. आणि मी याच स्पर्धेच्या ठिकाणी आहे. जवळपास 11 राज्यांमधले विद्यार्थी या ठिकाणी आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यासाठी आपण हे सांगतोय की या स्पर्धेमध्ये एक विषय आहे जो म्हणजे जे ज्या तेलबिया असतील त्या तेलबियांपासून शेतकऱ्याला किती फायदा मिळू शकतो, त्याचं मूल्यांकन किती होऊ शकतं याच्याविषयीचे मॉड्यूल्स आहेत. काही सॉफ्टवेअर मॉड्यूल्स तांत्रिक, ते तांत्रिक मॉड्यूलवर रिसर्च असेल किंवा त्याबाबतची संपूर्ण तयारी असेल ती या सगळ्या स्पर्धेमधून हे विद्यार्थी जे आहेत ते मॉड्यूल बनवताना पाहायला मिळते. हे सगळे विद्यार्थी जे आहेत आपण पाहतो की देशभरातल्या कानाकोपऱ्यातून हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आलेले आहेत आणि जवळपास 11 राज्यातून हे विद्यार्थी आले आहेत आणि या विद्यार्थ्यांकडून हे मॉड्यूल बनवण्याचं काम किंवा याचं रिसर्च जो आहे तो सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या ठिकाणी जे असतील शिक्षक असतील किंवा जी स्पर्धा मॅनेजमेंट व्यवस्थापनामध्ये जे शिक्षक आहेत त्यांच्याशी आपण संवाद देखील साधू. खरं तर काय नेमकी ही स्पर्धा आहे आणि कोणाकडून आयोजित केलेली आहे? नमस्कार, मी प्राध्यापक अजय कापसे, SPSC आणि नोडल सेंटर इंचार्ज KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. जसं की आपण बघितलं, ही स्पर्धा केंद्र शासनाशी संलग्नित असणाऱ्या संस्थांनी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन सेल आणि AICTE या संस्थांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे. ही हॅकॅथॉन नावाची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. यामध्ये पूर्ण देशातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून विविध वर्षाचे स्टुडंट सहभाग घेतात. ही कंटिन्युअस 36 तासाची प्रोग्रामिंगची किंवा कोडिंगची स्पर्धा असते. यामध्ये विविध मिनिस्ट्रीकडून तसेच कंपनीकडून काय काय प्रॉब्लेम स्टेटमेंट दिले जातात आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवरती सॉफ्टवेअरच्या ज्ञानाचा उपयोग करून सोल्युशन मांडण्याचा हे स्टुडंट प्रयत्न करतात. आता या स्पर्धेमध्ये कोणता असा प्रॉब्लेम आहे? मला वाटतं ॲग्रिकल्चर विषयी विषय आहे, तो नेमका कोणता आहे आणि काय आहे? जसं की मी म्हटलं की वेगवेगळ्या मिनिस्ट्रीकडून प्रॉब्लेम स्टेटमेंट अलोकेट केली जातात, ती वेगवेगळ्या कॉलेजेसला दिली जातात. यावर्षी आमच्या कॉलेजेसला जी मिनिस्ट्री अलोकेट झालेली आहे ती म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर. त्यांच्याकडून आमच्याकडे टोटल 6 प्रॉब्लेम स्टेटमेंट आले आहेत वेगवेगळ्या प्रकारची आणि त्या 6 प्रॉब्लेम स्टेटमेंट अंडर ह्या 28 टीम्स आमच्याकडे वेगवेगळ्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवरती काम करत आहेत. ही प्रॉब्लेम स्टेटमेंट मुख्यतः पाम ऑइल सीड्स याशी संदर्भात आहेत. नक्कीच पाम ऑइल सीड्सच्या संदर्भातली ही संकल्पना आहे. हे सगळे आपण विद्यार्थी पाहतोय, हे तेच विद्यार्थी आहेत जे हे सगळे मॉड्यूल्स असतील त्याच्यावर काम करताना पाहायला मिळतात. हे मॉड्यूल देखील आहे आपण पाहतोय की पाम ऑइल्सचं ज्याच्यावर सॉफ्टवेअरच्या द्वारे या पाम ऑइलची किती व्हॅल्युएशन होऊ शकते किंवा त्याचं जे प्रक्रिया असेल किंवा आणखी काही बाबी यावरची माहिती देणारं हे मॉड्यूल आहे. खरं तर कुठून आलायस तू आणि काय नेमकं हे मॉड्यूल आहे? तर मी पुण्यावरून आलोय फ्रॉम सिंहगड कॉलेज काशीबाई नवले. तर म्हणजे बेसिकली महाराष्ट्र किंवा थोडक्यात इंडिया हा ऑइल सीड्सचा वन ऑफ द ग्रेटेस्ट प्रोड्युसर्स आहे. स्टील जे आपले शेतकरी आहेत किंवा जे आपले फार्मर्स आहेत त्यांना ह्या गोष्टीची एक जी राईट व्हॅल्यू असते किंवा त्यांच्या एफर्ट्सला मला असं वाटतं की व्हॅल्यू केलं नाही जात का. तर लाईक आता रशिया युक्रेन वॉर झालं, त्यामध्ये ऑइल सीड्सचे प्राइसेस हायअप झाले किंवा जे प्रोडक्ट्स आहेत ऑइल सीड्सचे त्याचे प्राइस हायअप झाले. स्टील ती वाढलेली प्राइस ही फार्मर्सपर्यंत पोहोचलीच नाही. आपण ॲज अ कन्झ्युमर गोष्टी महाग विकत घेतल्या, पण फार्मर्सला जेव्हा ते विकत होते ऑइल सीड्स त्यांना ती प्राइस वाढलेली मिळाली नाही. मग ती गेली कुठे? तर लाईक त्यासाठी व्हेरियस रिझन्स आहेत, जसं की मिडलमॅन एक्सप्लॉयटेशन झालं, म्हणजे आपण त्याला दलाल म्हणतो की लाईक आपल्या फार्मर्सची एक टेंडन्सी आहे ते स्वतः युजर्सपर्यंत पोहोचूच शकत नाही आहेत. ते त्या एक मिडलमॅनकडे जातात, त्या दलालाकडून त्यांचं जे काही असेल उत्पादन वगैरे ते त्याला डायरेक्टली देऊन टाकतात. सो आम्ही एक असं सॉफ्टवेअर बिल्ड करतोय जो फार्मर्सला डायरेक्ट आपण जे बायर्स आहेत, जे युजर्स आहेत किंवा जे प्रोसेसर्स आहेत त्यांच्यासोबत डायरेक्टली कनेक्ट करेल आणि जे त्यांचं जो इन्कम आहे तो एक अराउंड 30 to 40% वाढेल. कारण की शेतकरी लाईक आपण म्हणतो फार्मर्स हे इंडियाचं एक वन ऑफ द पिलर आहे, स्ट्रॉंग पिलर. पण मला असं वाटतं हे पिलर कमकुवत होत चाललंय आणि त्यासाठी लाईक आपणच त्यांना हेल्प करायची गरज आहे. कारण की ही जी टेक्नॉलॉजी फार्मर्सपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि मला असं वाटतं हे जे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन आहे हे एक लाईक ॲज अ ब्रिज ॲक्ट करते आमच्यामध्ये आणि फार्मर्समध्ये जे टेक्नॉलॉजी पोहोचवायला जाईल. जे आता मॉड्यूल तुम्ही जे बनवायला लागला किती लोक आहे आणि हे नेमकं काय मॉड्यूल आहे, कसं तुम्ही काय याच्यामध्ये केलेलं आहे? सो आमची बेसिकली 6 जणांची टीम आहे. आमच्या टीमचं नाव लाईक फसल मित्र आहे. तो आम्ही बेसिकली एक सॉफ्टवेअर बनवतोय, एक मार्केट प्लेस जिथं फार्मर्स त्यांचं हे विकू शकतो. मार्केट प्लेस हे सगळे मॉड्यूल देखील आपण पाहतोय तेच
त्याच्याबाबतचे सगळे मॉड्यूल आहेत ना हे सगळे. सो हे आमचं हार्डवेअर प्रोटोटाईप आहे की जे फार्मर्सचे ऑइल सीड्स असतील तर आता जेव्हा फार्मर्स बायर्सला ते विकतील तर काय अश्युरिटी की ते ऑइल सीडची क्वालिटी वगैरे कशी असेल. तर हे IoT जे सेटअप आहे ते ऑइल सीडची क्वालिटी त्यातलं इम्प्युरिटी लेवल हे सगळं फाइंड आउट करतं. आता हे जे मला वाटते शेंगदाणे आहेत ना हे. हो बरोबर. ओके. याच्यामुळं शेतकऱ्याला काय नेमकं याचा बेनिफिट आहे काय म्हणजे आपण जे उत्पादन करतो जे शेतीपरत्वर जे उत्पादन केलेलं असतं तर त्याची जी प्रतिवारी होती किंवा जी क्वालिटी ठरवली जाते ती दलालाकडनं ठरवली जाते. जर आता आम्ही त्या दलालाच काढून टाकतोय तर आम्ही एक असं प्रोटोटाईप बनवतोय की जे फार्मर्सला त्यांच्या याची क्वालिटी सांगेल की कोणत्या क्वालिटीचं त्यांचं ते ऑइलसीड उत्पादन झालं. नक्कीच आपण पाहिलं की ही मॉड्यूल आहेत आणि सॉफ्टवेअरच्या आधारे याची किंमत असेल किंवा याची व्हॅल्युएबल असेल ती ठरवण्यासाठी शेतकऱ्याला सगळ्यात जास्त फायदा जो आहे तो होऊ शकतो. सगळे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि सगळे मॉड्यूल्स देखील आहेत जे आपण पाहतोय की कशा पद्धतीने यांचं हे सगळं मॉड्यूल्स रन करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. खरं तर तुमचा नेमकं तुमच्या मॉड्यूलचं काय वेगळं आहे? सर आमचा मॉडेलचा वेगळेपणा असा आहे, आता आपले ते शेतकरी असतात त्यांना त्याचा मूलभाव कधी भेटत नाही. त्याचे ते बियाणे असतात ते सगळ्याचा सगळा त्याचा तो प्रॉफिट असतो ना तो त्यांच्यावर सगळे मिडलमॅन खाऊन जातात. ते एजंट असतात म्हटले आणि गावामध्ये ब्रोकर्स असतात ते लोक सगळे याच्यावाला प्रॉफिट खाऊन जातात. सो आमचंवालं ते वेबसाईट आहे ती त्या प्रोसेसर्सला सरळ फार्मर्ससोबत जोडून देते. मिडलमॅनला आम्ही ते एलिमिनेट करतो. सो आम्ही याच्यामध्ये AIMLचा यूज केलेला आहे प्रोड्यूस करण्यासाठी. सो आता हे आमचा डॅशबोर्ड आहे फार्मर्ससाठी. याच्यामध्ये आम्ही मार्केट प्लेस पण टाकलेले हे आमचं मार्केट प्लेस आहे. याच्यावरती येऊन सर्व प्रोसेसर बाय करू शकतात. नॉर्मल बाईज पण येऊन बाय करू शकतात. आणि समजा आता काय खूप शेतकरी शिक्षित नसतात मग त्यांच्यासाठी आमचं याचे AIML टाकलेलं आहे. तसं आपण इथं नवीन इमेज टाकू. सो त्याच्यानुसार तो त्या इमेजला स्कॅन करून त्याचं पुन्हा हे काढतो कसं आहे कोणत्या क्वालिटीचं आहे मग त्याच्यानुसार ते त्याला एक किंमत पण सांगेल सजेस्ट करतो. तुम्ही आता तुमच्या ह्या प्रोडक्टला मार्केटमध्ये असं ह्या किमतीवरती विकू शकता त्याच्यावरती. तेच सगळे विद्यार्थी आपण पाहिले. खरंच खूप चांगला इनोव्हेटिव्ह प्रोग्राम आहे जो केंद्र सरकारद्वारे शिक्षण विभागाकडून चालवला जातोय. स्मार्ट हॅकॅथॉन अशी ही स्पर्धा आहे आणि स्पर्धेतून जवळपास 11 राज्यातले विद्यार्थी आहेत जे या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि शेतकऱ्यांसाठी जे त्यांचा पीक असेल किंवा त्यांचे जे उत्पादन असेल त्याची क्वालिटी त्याची मूल्यभाव ठरवण्यासाठी काही सॉफ्टवेअर येणाऱ्या काळामध्ये तयार होणं गरजेचं आहे आणि तेच सॉफ्टवेअर निर्मिती असेल किंवा त्याच्यावर संशोधन करण्याचं काम हे सगळे तरुण विद्यार्थी करताना पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्या तरुणांना येणाऱ्या काळामध्ये चांगली संधी देखील येणाऱ्या काळामध्ये आहे. कारण एआयच्या जगामध्ये अशा पद्धतीनं तरुण जे आहेत ते कुठेतरी तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये सज्ज असताना पाहायला मिळतात. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.